ऑरेंज आलं, नंतर आपलं येल्लो आला, रेड येलो, रेड कूल कलर मध्ये जे येते आपले त्याच्यामध्ये आपलं ग्रीन येईल, ब्ल्यू येईल, व्हाईट येईल. हे दोन प्रकारचे कलर असतात, एक हॉट कलर, दुसरा आपला कोल्ड कलर किंवा कूल कलर. असे दोन प्रकारचे पण दाखवले की थंड कलर जे की आपण कूल कलर म्हणतो, दुसरा आहे हॉट कलर गरम कलर. याच्यामध्ये अजून 3 प्रकारच्या थेरी येतात. ही जी थेरी आहे आपली, एक फॅमिली म्हणजे एका फॅमिलीतले कलर, दुसरा विपरीत म्हणजे अपोजिट कलर, तिसरा म्हणजे निगेटिव्ह म्हणजे जवळपासची फॅमिली. जसं की आपण एखादे घर डेकोरेशन करतो, डेकोरेशन करताना कसं करणार, आपण हॉल घेतला, हॉल मध्ये काय केलं, व्हाईट कलर मारला. नंतर हॉलचे जे शेजारी रूम, बेडरूम वगैरे, बेडरूम मध्ये आपण काय करणार, बेडरूम मध्ये थोडीशी लाईट, व्हाईट मध्येच थोडीशी लाईट कलर. त्याच्यानंतर आपला किचन रूम, त्याच्यापेक्षा थोडी डार्क, म्हणजे सगळे एका फॅमिलीतले कलर आहे. ही जे आहे ना आपण वन फॅमिली कलर म्हणतो, हे जवळपासचे कलर एका फॅमिलीतले. दुसरी जी फॅमिली असते ती अपोजिट. अपोजिट मध्ये कसं की आपली हॉल आहे, हॉल मध्ये एक भिंत आपली रेड असेल, एक भिंत आपली ब्ल्यू असेल, किंवा एक भिंत आपली पिंक किंवा व्हाईट असेल, एक भिंत आपली पर्पल असेल. म्हणजे विपरीत अलग अलग फॅमिलीतले, अपोजिट फॅमिलीतले असे 2 प्रकारचे फॅमिली. तिसरी म्हणजे की जवळपासची फॅमिली. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये शेड प्लस कोणते कलर कुठं वापरायचे सगळं दाखवलं त्याच्यात. त्याच्यामध्ये हेच आहे की आज आपल्याला म्हणजे इंटेरियर मध्ये कसं, एक्सटेरियर मध्ये कसं, कुठला कलर ते एकदा व्हिडिओ बघितले ना ते तुम्हाला समजून जाईल की कुठले कलर आहेत. त्याच्यात शेड पण दिले, शेडचं नाव पण दिलंय.